सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। PM किसान योजनेचा 21वा हप्ता म्हणून आपल्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये आज रोजी जमा करण्यात आलेले आहे। आपणास आपल्या शेतीच्या गरजांसाठी याची नक्कीच मदत होणार आहे आणि हा 2000 रुपयाचा हप्ता आज 19 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की काय आहे बिडकीनमधील कापूस बाजारभाव। आज आहे 19 नोव्हेंबर 2025 आणि आज आपण आहोत बिडकीन पंचक्रोशीमधील म्हणजे हा सगळ्यात मोठा बाजार आहे आणि एकूण 52 खेड्यांनी मिळून बनलेला हा बाजार आहे। तर कापसाची चांगली मोठी बाजारपेठ देखील आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्यांकडून जाणून घेऊया की आज कापसाला काय बाजारभाव मिळतोय। हो, तुमचं नाव सांगा अगोदर पूर्ण। प्रेम मरे, थोडं जवळ वाटलं, आवाज येणार नाही। पांढरा प्रेम मरे, किती वर्षापासून तुम्ही कापूस खरेदी करता? 25 वर्षापासून। अरे वा, चांगला मोठा अनुभव आहे तुमचा। काय तुमचा दरवर्षीचा आणि यावर्षीचा अनुभव काय आहे? यावर्षी कापूस कमी आहे, कापसाची आवक घटलेली आहे। अतिवृष्टीमुळे कापसाची म्हणजे भरपूर खराबी झालेली आणि आवक देखील घटलेली आहे। काय होतं मागच्या आठवड्यामध्ये बाजारभाव? होते मागच्या आठवड्यात 15 दिवसात म्हणजे 7100 पर्यंत गेला होता। आजची काय स्थिती कापसाची? 6800 आणि कुठतरी म्हणजे 150 ने भाव आज कमी झालेला वाटतं आपल्याला। तर काय एकंदरीत भाव वाढतील का कापसाचे? काय भाव ते काही सांगता येणार नाही। बरोबर। तर शेतकरी मित्रांनो, आज जो बिडकीनमधला जो होता तो 6800 ते 6900 पर्यंत कापसाचा बाजारभाव आज बिडकीनमध्ये चालू आहे। शेतकरी बाबा, काय लावलंय शेतामध्ये तुम्ही? कसं काय कपाची स्थिती? परवडलं का तुम्हाला यंदा? जेवढा खर्च केला तेवढा निघला का? काय शासनाने भाव वाढून द्यायला पाहिजे की नाही? मग द्यायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय झाला बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, किल्ले धारूर या ठिकाणी एकूण कापसाची आवक झालेली आहे 1137 क्विंटल। कमीत कमी जो दर होता तो भेटला आपल्याला 7737। सर्वसाधारण दर भेटला 7979 आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे 8060 रुपये। शेतकरी मित्रांनो, हा होता किल्ले धारूर या ठिकाणी झालेला आजचा बाजारभाव। पण शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष जेव्हा व्यापाऱ्यांशी भेटलेलो आहोत तर हा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळाला नाही। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सिंधी सेलू कापसाची आवक झाली 583 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6800 आणि सर्वसाधारण भाव भेटला 7100 आणि जास्तीत जास्त दर आहे तो भेटलेला आहे 7250। पण शेतकरी मित्रांनो, आपण एक खंत ह्या गोष्टी ज्या आहे पण आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्याकडे भाव जाणून घेतला तर हा 7200 रुपये आज आपल्याला कापसाला बाजारभाव प्रत्यक्ष व्यापाऱ्याकडे मिळालेला नाही। तर व्यापाऱ्याकडे आपल्याला 6800 पर्यंत कापसाचा बाजारभाव भेटला। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल। एकूण कापसाची आवक झाली 51 क्विंटल। कमीत कमी भाव भेटला 6700, सर्वसाधारण भेटला 6800 आणि जास्तीत जास्त जो होता तो 6900। म्हणजे हा बाजारभाव आपल्याला प्रत्यक्ष बाजारामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, तत्पूर्वी जर नवीन असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा। या ठिकाणी वरोरामध्ये एकूण कापसाची आवक झाली 1028 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6700, सर्वसाधारण दर भेटला 6900 आणि जास्तीत जास्त दर भेटला 7125 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हा देखील प्रत्यक्ष बाजारामध्ये उपलब्ध कापसाला बाजारभाव नव्हता, पण हा या वरोरा मार्केटमध्ये हा आपल्याला जास्तीत जास्त 7125 रुपये कापसाला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील बाजार समिती आहे ती म्हणजेच उमरेड। त्या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली 343 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6700, सर्वसाधारण भेटला 6750 आणि जास्तीत जास्त भेटला 6870 रुपये। हा बाजार सर्वत्र बाजारामध्ये मार्केटमध्ये तेवढाच होता आणि प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये देखील आपल्याला 6870-50 पर्यंत बाजारभाव भेटलेला आहे। पुढील बाजार समितीमधील भाव जाणून घेऊयात आपण। ते आहे अकोला बोरगाव मंजू। या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली 575 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6700, सर्वसाधारण दर भेटला 7738 आणि जास्तीत जास्त दर भेटला 8060 रुपये। पण शेतकरी मित्रांनो, प्रत्यक्ष बाजारात हा 8060 रुपये कापसाला बाजारभाव मिळालेला नाही आहे। पण हा अकोला या बाजार समितीमध्ये 8060 रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो नावाजलेली बाजार समिती ती म्हणजे अमरावती। अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक झाली होती 6650 क्विंटल।
कमीत कमी दर भेटला तर 7,367 आणि जास्तीत जास्त दर भेटला तर 8,085 रुपये। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी देखील 8,085 भेटला, पण हा देखील बाजारात भाव आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळालेला नाही। त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहेत ती आहे नंदुरबार। नंदुरबारमध्ये एकूण कापसाची आवक झाली 350 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 6,200, सर्वसाधारण दर भेटला 6,500 आणि जास्तीत जास्त जो दर होता तो आहे 6,800 रुपये प्रति क्विंटल। तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष बाजारामध्ये जाऊन प्रत्यक्ष व्यापाऱ्याची देखील मुलाखत घेतलेली आहे। आपल्याला 8,000 रुपयेपर्यंत कुठेही बाजारभाव पाहायला मिळालेला नाही। धन्यवाद।